राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत सक्षम उमेदवार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी भागवतच योग्य आहेत। राणेंच्या भाजप प्रवेशावरही उद्धव यांनी होचक उत्तर दिलंय। उद्धव यांनी भाजप आणि राणेंना शुभेच्छा दिल्या आहेत। हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच राष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी होचक टिप्पणी केली आहे। भाजप आणि राणेंना शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत। अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की शिवसेनेच्या वतीने आम्ही मनापासून मोहनजी भागवतांचं नाव सुचवलेलं आहे। शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर ते मोदींचे गुरु आहेत असं त्यांनीच म्हटलेलं आहे, म्हणजे मोदींनी, आणि त्यांना पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल आणि काय होईल। एकमेकाची मनं जाणून घेण्याला तेवढी एक जवळीक लागते की त्यांच्याकडे असू शकेल। नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करतात। धन्यवाद। शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव देत नाही। माझ्या शुभेच्छा आहेत दोघांना। आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत हे योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, आपण पाहतोय उद्धव यांनी खरं तर दोन मुद्दे आता दिलेत। एक तर राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत योग्य उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केलाय आणि त्यांनी राणेंच्या भाजप प्रवेशावर भाजप आणि राणेंना शुभेच्छा दिल्यात। काय नेमकं यातनं दिसतंय? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी काल विधान केलेलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर मनात आणलं तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुका या बिनविरोध होऊ शकतात। डाव्यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाच्या नावाला पसंती प्राथमिक दृष्ट्या दर्शवलेली आहे। त्यामुळे जुलै महिन्यात होत असलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आतापासूनच घडामोडी वेगाने घडू लागलेल्या आहेत। याआधी शिवसेनेनं आरएसएस प्रमुख मोहनराव भागवत यांच्या नावाला पसंती दर्शवली होती। मात्र एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरे अलीकडेच सहभागी झाले होते आणि राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र तिथे या बाबतीत थेट बैठकीत चर्चा झाली नसली। नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये या नावाबद्दल काही अनौपचारिकरित्या चर्चा झाली आहे का, असा एक सूर सध्या। मात्र या घडामोडी घडत असताना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शवायचा की मोहनराव भागवत यांच्या नावाला पाठिंबा दर्शवायचा, असा एक मुद्दा आता समोर आल्याने त्याच उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला गेला। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याआधीच मांडलेल्या ठाम राहिलेले आहेत। ते म्हणाले की याआधीच शिवसेनेनं भागवत यांच्या नावाला पसंती दर्शवलेली आहे आणि जर हिंदू राष्ट्र संकल्पना अस्तित्वात आणायची असेल तर हीच योग्य वेळ आहे आणि मोहनराव भागवत हे एक चांगले राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। दुसरा विषय होता त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सध्या भाजप प्रवेशाच्या बातम्या जोरात सुरू आहेत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भेट घेतल्याची बातमी बाहेर येते आणि त्या अनुषंगाने प्रश्न होता। मात्र उद्धव ठाकरे यांनी यावर थेट कुठलं भाष्य केलं नाही। त्यांनी हात जोडून दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत। भाजप आणि राणे या दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत। राणे हे शिवसेनेचे राजकीय विरोधक आहेत। शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत आणि भाजप बरोबरही अलीकडच्या काळात शिवसेनेचे ताणले गेलेले संबंध लक्षात घेतात। एकूणच उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया मार्मिक अशी आहे। नक्कीच धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।